नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 24 ऑगस्ट 2026. पुढील 2 दिवसाचा अंदाज, आज आणि उद्याचा अंदाज. या 2 दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो, या 2 दिवसापूर्वी देखील या जिल्ह्यामध्ये मी पावसाची शक्यता सांगितलेली होती. ते परत अजून पुन्हा ते डबल जिल्हे तुम्हाला सांगत आहे शेतकरी बंधूंनो. तर लातूर जिल्हा मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे, पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही. लातूरचा पूर्व भागामध्ये थोडीशी जास्त पावसाची शक्यता आहे, तर पश्चिम भागामध्ये थोडीशी कमी पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनो. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामधील सोलापूरपासून पूर्वेकडचा भाग, त्या भागामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनो. तसेच आणि पश्चिमेकडच्या जिल्ह्यामध्ये थोडीशी कमी पावसाची शक्यता, म्हणजे पाऊस आहे, पावसाची शक्यता आहे, पण पावसाचं प्रमाण जे आहे ते तिथं कमी राहील. बार्शी, कुरुडवाडी ह्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता राहील. पंढरपूर ह्या भागामध्ये किंवा जत, आटपाडी इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर आता बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई, परळी, तसेच गंगाखेड, परभणी जिल्ह्यामधील या भागामध्ये देखील पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे शेतकरी बंधूंनो, आज आणि उद्या 2 दिवसामध्ये. तसेच बीड जिल्ह्याचा जो पूर्व भागामध्ये आणि पश्चिम भागामध्ये देखील एका 2 ठिकाणी पावसाची शक्यता, पण पावसाचं प्रमाण जे आहे ते आणि पावसाचं प्रमाण कमी आहे आणि क्षेत्र देखील कमी आहे. पश्चिम भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. आज नांदेडच्या पूर्व भागामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये. आता पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी शेतकरी बंधूंनो. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये देखील आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. बऱ्याच ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच आता नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि इकडे कोकणामध्ये मुंबई, ठाणे, कोकण या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर इथे देखील आज आणि या 2 दिवसामध्ये पावसाची शक्यता शेतकरी बंधूंनो आहे. एकंदर शेतकरी बंधूंनो, अहिल्यानगर जिल्हा आणि परभणी जिल्हा, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील तुरळकच ठिकाणी पावसाची शक्यता, अशी मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही. परभणी जिल्ह्यामध्ये तुरळकच पावसाची शक्यता. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये देखील तुरळकच हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपामध्येच पावसाची शक्यता, तुरळकच हलक्या स्वरूपामध्ये. एकंदरच मराठवाड्याचा पूर्व भाग म्हणजेच नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता, ते पूर्व भागामध्ये. आणि विदर्भामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरच हा झाला 2 दिवसाचा पूर्वी आपला हवामान अंदाज. या आणि आपण तुम्हाला देखील हा 2 दिवसापूर्वी देखील या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता, पाऊस आपण सांगितलेला होता शेतकरी बंधूंनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलला शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका, कारण माझे अंदाज हे अचूक असतात. जे नेहमी शेतकरी आपले अंदाज पाहतात त्यांना अंदाज हे समजतो, आणि जे नवीन आहे ते सुद्धा नेहमी तुम्ही अंदाज पाहून तुम्ही सबस्क्राईब करू शकता शेतकरी बंधूंनो. धन्यवाद.